नमस्कार. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी इतकं दही घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून इतकं आपल्याला बेसन घ्यायचं आहे. दही फ्रेश असावं. त्यानंतर पनीर क्यूब्स घालूया आणि त्यानंतर शिमला मिरची क्यूब्समध्ये कट केलेली आहे. टॅमॅटो आणि कांदासुद्धा क्यूब्समध्ये कट करून घ्या. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दही फ्रेश असावं. 1 टेबलस्पून इतकं मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. काश्मीरी मिरची पावडर घाला 2 चमचे. हळद घालायची आहे अर्धा चमचा. गरम मसाला घालूया 1 लहान चमचा आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार. आता हे सर्व ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये ना मी राईचं तेल घातलेलं आहे. 1 टेबलस्पून इतकं राईचं तेल छान असं गरम करून घ्या आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे तेल याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. ते राईचं तेल घालूया आणि हे मॅरिनेशन आपल्याला 15 मिनटासाठी असं झाकून ठेवायचं आहे. 15 मिनटानंतर आपण ही रेसिपी पुढे तयार करणार आहोत. आता 15 मिनटानंतर मी इथे गॅसवरती एक कढई गरम करून घेतलेली आहे. 2 टेबलस्पून तेल घाला. 1 लहान चमचा जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं फुलल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा परतल्यानंतर आपल्याला इथे 1 टॅमॅटोची प्युरी घालायची आहे आणि टॅमॅटो आणि कांदा चांगला असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण हे जे मॅरिनेट केलेलं सर्व मिश्रण होतं ते घालूयात आणि हे सर्व मिश्रण चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ह्या टायमाला थोडीशी अशी हायस्ट ठेवायची, लो फ्लेमवरती नाही करायचं. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी कसुरी मेथी घालणार आहे आणि ही भाजी ना आपल्याला 10 मिनटासाठी शिजायला ठेवायची आहे. गॅसची फ्लेम लो करून भाजी 10 मिनटासाठी शिजून घेऊया. मिक्सर आपण जे मसाला तयार केला होता ना भाज्यांचा, तो सर्व पाणी घालून ते थोडंसंच पाणी आपण इथे घालायचं आहे आणि ही भाजी ना झाकण ठेवून 10 मिनटासाठी शिजायला ठेवायची आहे. पण मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचं आहे. इथे बघू शकता 10 मिनटानंतर तुम्ही तेल चांगलं सुटलेलं आहे. भाज्यासुद्धा चांगल्या शिजलेल्या आहेत. आता ही भाजी ना तुम्हाला जर अजून ड्राय करायची असेल तर ती तुम्ही करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि पुन्हा ना आपल्याला ही भाजी थोड्या वेळासाठी अशी झाकून ठेवायची आहे. गॅसची फ्लेम लो करूयात. एकदम लो फ्लेमवरती आपल्याला ही भाजी अगदी छान अशी थोडीशी एक वाफ करून घ्यायची आहे. 1-2 मिनटानंतर पुन्हा बघा तुम्ही, भाजी छान अशी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये मी सर्वात शेवटी गॅसची फ्लेम बंद करून फ्रेश क्रीम घालणार आहे. आपल्याला क्रीम सर्वात शेवटी घालायची आहे. आपली पनीर टिक्का मसाल्याची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही चपाती, नान, बटर रोटी किंवा फुलका यासोबतसुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. कशी वाटली तुम्हाला पनीर टिक्का मसाल्याची भाजी? रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.